आज मी तुमच्यासाठी समर वेकेशन टाइम टेबल घेऊन आले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही उन्हाळी सुट्टीतच अभ्यास सगळा पूर्ण करून वर्षभर आराम करू शकता. खरंच वर्षभर आराम करू शकता. तर चला आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मी थोडं एक्सप्लेन करून सांगेन. 7 वाजता आपला उठण्याचा टाईम असेल, त्यानंतर 8 वाजेपर्यंत आपण तयार होऊन नाश्ता करणार. त्यानंतर 8:30 ते 10:30 मध्ये आपलं पहिलं स्टडी सेशन असणार आहे, ज्यामध्ये जे 2 तासाचं आहे आणि ज्यामध्ये तुम्ही कुठलाही अवघड टॉपिक घेऊ शकता. त्यानंतर 10:30 ते 11 मध्ये ब्रेक असणार आहे, 1 तास अर्धा तासाचा, जेणेकरून तुम्हाला कंटाळासुद्धा येणार नाही. त्यानंतर 11 ते 12 हे एक छोटं स्टडी सेशन असणार आहे, 1 तासाचं, ज्यामध्ये तुम्ही कुठलाही लँग्वेज सब्जेक्ट करू शकता, म्हणजे भाषा विषय किंवा जो सब्जेक्ट तुम्हाला सोपा वाटतो किंवा घेऊ शकता. तर त्यानंतर 12 ते 3 दुपारचे जेवण आणि आराम. तर या वेळेमध्ये तुम्हाला फुल आराम करायचा आहे. तुम्हाला फोन बघायचा असेल, झोपायचं असेल तर तेही करू शकता. त्यानंतर जेवण तुमचं करून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 ते 5 हे आपलं दुसरं मोठं स्टडी सेशन असणार आहे. हेही 2 तासाचं आहे आणि ह्यातसुद्धा तुम्ही कोणता तरी मोठा सायन्स किंवा समाजशास्त्र यापैकी कोणताही विषय घेऊन त्यातला सोपा कोणता तरी टॉपिक घेऊ शकता. त्यानंतर 5 ते 6 मध्ये ब्रेक आहे 1 तासाचा आणि त्यामध्ये तुम्ही खेळू शकता जसं तुमची इच्छा असेल तशी. त्यानंतर 6 ते 8 या 2 तासामध्ये काय करायचं आहे, तर आपण फक्त अभ्यास नाही करणार आहोत या उन्हाळी सुट्टीत, तर आपल्याला थोडी स्वतःची डेव्हलपमेंटसुद्धा करायची आहे. त्यामुळे हॉबी आणि स्किल्स, म्हणजे तुम्हाला जर जे काही तुमची हॉबी असेल, खेळ असेल किंवा तुम्हाला अजून काही नवीन शिकायचे असेल, तुम्हाला कोणतंही ड्रॉईंग करायला शिकायचं असेल किंवा कोडिंग शिकायचं असेल, हेही तुम्ही त्यापैकी करू शकता. त्यानंतर 8 ते 9 हे तुमचा डिनर टाईम, म्हणजे रात्रीचं जेवण असेल. त्यानंतर 9 ते 10 मध्ये रिव्हिजन कसं करायचं आहे की दिवसभरात तुम्ही ज्या स्टडी सेशनमध्ये काय काय केलं आहे त्या सगळ्याच एकदा ओव्हरलुक करायचं आहे. आणि सगळ्यात बेस्ट मेथड आपली रिव्हिजनची ती म्हणजे टेस्ट घेऊ शकता किंवा सॅम्पल पेपर, म्हणजे अगोदरच्या वर्षीचे झालेले पेपर ते सुद्धा सॉल्व करू शकता. आपल्या झोपण्याचं टाईम असणार आहे. यही तुम्ही जर चेक केलं तर सकाळचे हे 8:30 ते 10:30 2 तास, त्यानंतर 11 ते 12 हा 1 तास, त्याच्यानंतर 3 ते 5 हे 2 तास आणि संध्याकाळचा रिव्हिजनचा 1 तास, असे मिळून तुम्ही जवळजवळ 6 तास दिवसाचे अभ्यास करू शकता. आणि त्याचं तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही किती अभ्यास केला. आणि खरं तर हे जे स्टडी सेशन्स आहेत ते जर तुम्ही इंटेन्सिटीने केले, म्हणजे फोकस करून केले, तर अजून फायदा होणार आहे. त्यानंतर काही टिप्स. खरं तर उन्हाळ्याच्या दिवसात बिलकुल अभ्यास करू वाटत नाही, दुपारी तर नाहीच नाही, कारण दुपारी असं झोपू वाटतं आपल्याला. तर त्यासाठी माझ्याकडे काही टिप्स आहेत, जे 3 ते 5 या वेळेत तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आपण टाईम ठेवला आहे. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला झोप येत असेल किंवा अभ्यास करू वाटत असेल तर काही टिप्स. दर 30 मिनिटांनंतर 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. 2 तास अभ्यास करायचा आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही ब्रेकच घेऊ शकत नाही. आपल्याला ब्रेकची खूप गरज असते आणि त्यामुळं आपण दर अर्ध्या तासाला, म्हणजे 30 मिनिटाला 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. त्यानंतर 12 ते 3 या वेळेमध्ये जे 1 ते 1.5 तास, म्हणजे तुम्हाला 3 तास दिलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही 1 ते 1.5 तासांची झोप घ्यावी. हे खरं तर खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्या दिवसात आपण पूर्ण वेळ काम करू शकत नाही, कारण आपण घरी आहोत, कम्फर्ट झोनमध्ये आहोत. त्यामुळे आपल्याकडून 24 तास काही काम होणं शक्य नाही. त्यामुळे यात तुम्ही तास किंवा 1.5 तासाची झोप घेऊ शकता. त्यानंतर अभ्यास करू वाटत नसेल तर 2 गोष्टी माझ्याकडे आहेत, ज्या मी स्वतः ट्राय केल्या आहेत. त्या म्हणजे पहिली तर थंड पाण्याने तोंड धुवायचं. हे खूप म्हणजे महत्त्वाचेच म्हणता येईल, पूर्ण झोप उडून जाते. आणि त्यानंतर 1 ग्लास सरबत प्या. ह्या दिवसात खूप उष्णता वाढलेली आहे आणि आपल्या शरीरातलं पाणी संपत असतं, आपल्याला कळतही नाही आपल्याला कधी तहान लागली ते. त्यामुळे हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे. थंड पाणी प्या, सरबत प्या, जेणेकरून तुम्ही हायड्रेटेड राहाल. आणि तुम्हाला जर हे टाईम टेबल हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि माझ्या चॅनलच्या पोस्टमध्ये सुद्धा हे टाईम टेबल टाकणार आहे. सो माझे चॅनल नक्की चेक करा, डिस्क्रिप्शन चेक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.